अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. महाराजांची सेवा माझे सगळे स्वामी भक्त करतात. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे की ज्याच्याही आयुष्यात असेल त्यांचं सोनं झालेलं असेल. म्हणून आपण जेही नवीन सेवेकरी असतील किंवा जुने सेवेकरी असतील त्यांनी 31 डिसेंबर आपण बाहेर पार्टी करण्यापेक्षा 9 ते 12 रात्रीच्या वेळेस आपण बाहेर जेवायला जाऊ किंवा पार्टी करू ह्या गोष्टी करण्यापेक्षा आपण स्वामी मार्गात येऊन आणि स्वामी सेवा केली तर त्या दिवशी तुम्हाला महाराजांचं अखंड नामस्मरण करायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्या दिवशी एकादशी असल्यामुळे तुम्ही भागवत हा ग्रंथही पठण करू शकतात. नसेल तुम्हाला घरी जमत तर तुम्ही केंद्रात त्या दिवशी प्रत्येक केंद्रामध्ये 9 ते 12 वाजेपर्यंत स्वामी सेवा होणार आहे. तुम्ही नक्कीच आवर्जून स्वामी सेवेत भाग घ्या. त्या दिवशी आपल्याला बाहेर जाण्यापेक्षा आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात महाराजांच्या चरणांशी स्वामी सेवा रुजू करून आणि आपण नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत. 31 डिसेंबर म्हणजेच 2025 आपल्या जीवनात आनंद असतील किंवा दुःख आलेले असतील, दुःख त्या ठिकाणी तुम्ही संपवून आपण जे आनंद म्हणजे भोगलेले आहेत किंवा आनंद आपण घेतलेले आहेत ते आपण स्मरणात ठेवून आणि आपण नवीन सुरुवात करणार आहोत. त्या दिवशी आपल्याला सगळ्यांचा म्हणजे कोणाचा राग कोणाचा द्वेष नक्कीच कमी करून आपल्याला महाराजांची सेवा करून 1 तारखेपासून नित्यनियमाने आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. ज्या वेळेस महाराजांच्या चरणांशी येतो किंवा ज्यावेळेस आपण आध्यात्मिक मार्गात येतो त्यावेळेस आपलं नक्कीच चांगलं होतं आणि आपल्याला स्वामी महाराज भरभरून देतात. आपल्याकडनं कोणाकडनं अपेक्षा ठेवण्यापेक्षा कोणाकडनं आपण इच्छा व्यक्त करण्यापेक्षा आपण स्वामी महाराजांच्या मार्गात राहणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला जे काही देतील ते महाराज नक्कीच चांगलं करत असतात आणि आपलं आयुष्य नक्कीच चांगलं होत असतं. म्हणून कोणाचा हेवादेवा करण्यापेक्षा कोणाच्या निंदा करण्यापेक्षा आपण स्वामी मार्गात राहून आणि स्वामी सेवा करूया. नवीन वर्षाचा संकल्प घेऊन कोणाचा द्वेष राग सगळं मनातून काढून आपल्याला स्वामी मार्गात येऊन आणि 2026 आपल्याला महाराजांची भरपूर सेवा करायची आहे. महाराजांची सेवा किंवा महाराजांची प्रचिती येणं खूप छान अनुभव असतात. तुम्ही महाराजांच्या सेवेत या. महाराजांच्या सेवेत आल्यावर खूप काही बदल घडत असतात आणि आपल्याला आत्मसमाधान म्हणतो ना ते मिळत असतं. महाराजांनी खूप द्यावं म्हणून तुम्ही सेवा करू नका. महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे म्हणून तुम्ही नक्कीच आवर्जून महाराजांची त्या दिवशी नक्कीच सेवा करा. सेवा कोणत्या कराव्या तर अखंड नामस्मरण तुम्ही करू शकतात, 11 माळा जप करू शकतात, तारक मंत्राचा जप करू शकतात किंवा 11 वेळेस तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकतात. स्वामी चरित्र सारामृत हा एक ग्रंथ जो तुम्ही रात्री नक्कीच एका बैठकीत नक्कीच पूर्ण करा. तुम्ही घरी जर सेवा करणार असणार तर नक्कीच आवर्जून तुम्ही नक्कीच ह्या सेवा करा. महाराजांनी खूप खूप दिलं आहे म्हणून सेवा करण्यापेक्षा आपण आपल्यासोबत महाराज नेहमी असावे आणि जोपर्यंत आपला श्वास आहे किंवा जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत महाराजांनी आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. फक्त ती व्यक्ती म्हणा किंवा महाराज म्हणा माऊली म्हणा त्या आपल्या जवळ असतील ना आपल्याला कोणत्याही गोष्टींची कमी पडणार नाही. हे तितकंच खरं आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे नक्कीच ब्रीदवाक्य महाराजांचं आपल्याला नेहमीच आठवून देत असतं आणि महाराज आपल्यासोबत आयुष्यभर असतात. आपणच महाराजांची साथ सोडत असतो. म्हणून तुम्हाला सांगते की महाराजांची भरपूरून सेवा करा. महाराजांच्या चरणांशी या. जे तुमचं दुःख असतील संकट असतील अडचणी असतील ते फक्त महाराजांना सांगा. दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा महाराजांजवळ रडा. सगळ्या गोष्टी सुख दुःख जे काही असेल ते फक्त महाराजांना तुम्ही सांगत जा. कारण की ज्यावेळेस आपण महाराजांना सांगतो ना तर महाराज आपलं त्याचं निवारण करत असतात. आणि ज्यावेळेस आपण लोकांना सांगत असतो तर आपलं हसू करून लोक इकडे तिकडे सांगत असतात. त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे काही दुःख असेल संकट असतील अडचणी असतील तुम्ही फक्त महाराजांजवळ सांगा. तुमची सगळी इच्छा पूर्ण होईल. तुमच्या सगळ्या मनातील शंका दूर होतील. महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथात इतकं पवित्र ग्रंथ आहे की तुमचं आयुष्य बदलून टाकेल. ही तितकीच शाश्वती मी तुम्हाला देते. महाराजांच्या केंद्रात जा, महाराजांची सेवा करा, भरभरून सेवा करा. महाराजांशिवाय
आपल्या ह्या जीवनात आई वडील तर असतात, आई वडिलांनंतरचं जे कोणी असेल ते फक्त महाराज आहेत. बाकी कोणीही कोणाचं नसतं. महाराजांच्या सेवेत राहा. आपले दुःख अडचणी फक्त महाराजांना सांगा. मी एवढं सांगते. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.